आज आपल्याला बनवायचे उपवासासाठी खास पेढ्यासारखे मऊ असलेले तोंडात टाकताच विरघळतील अशी उपवासाचे साबुदाणा आणि भगरीचे लाडू। 9 दिवसामध्ये रोज एक लाडू खाल्ला तर बराच वेळ तुम्हाला फराळ करण्याची देखील गरज भासणार नाही। तर एकदम पोटभरीचे आपले हे लाडू तयार होतात। उपवासाचे हे लाडू तयार करण्यासाठी या ठिकाणी मी 1 वाटी भगर घेतलेली आहे। भगर आता आपल्याला छान खमंग अशी भाजून घ्यायची आहे। सुरुवातीला भगर भाजल्यामुळे आपल्याला नंतर भगरीचे पीठ भाजण्याची गरज नाही। भगर खमंग अशी भाजून घेतल्यामुळे मिक्सरला देखील ही भगर लवकर बारीक होते। त्यासाठी आपल्याला सुरुवातीलाच भगर भाजून घ्यायची आहे। तर या ठिकाणी आपण भगर धुवून न घेता एका कॉटनच्या कपड्याने मी याला पुसून घेतलेला आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही धुवून पंख्याखाली सुकवून घेऊ शकता। आता भगर आपण छान खमंग अशी 2 ते 3 मिनिट भाजून घेऊया। भगर भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही। आपली जी भगर आहे ती लगेच भाजल्या जाते। 2 ते 3 मिनिटांमध्येच आपल्या भगरीचा रंग बदललेला आहे। भगर आपण छान खमंग अशी भाजून घेतलेली आहे। थंड होण्यासाठी आपल्याला भगर एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे। आता सेम कढईमध्ये आपल्याला 1 वाटी साबुदाणा देखील भाजून घ्यायचा आहे। साबुदाणा देखील आपण कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेणार आहोत। साबुदाणा देखील आपण धुतलेला नाहीये। साबुदाणा देखील मी एका कपड्याने पुसून घेतलेला आहे। दाताखाली चावल्यानंतर साबुदाणा एकदम कुरकुरीत लागत नाही तोपर्यंत आपल्याला हा साबुदाणा भाजून घ्यायचा आहे। तर साबुदाणा देखील मी 2 ते 3 मिनिट छान खमंग असा भाजून घेतलेला आहे। आता आपल्याला साबुदाणा देखील थंड करून घ्यायचा आहे। साबुदाणा आणि भगर मी जरा वेळ थंड करून घेतलेले आहेत। आता मिक्सरला आपल्याला हे साबुदाणा आणि भगर एकदम छान बारीक असे दळून घ्यायचे आहेत। थोडंसं जर रवाळ मिश्रण राहिलं असेल तरी देखील हरकत नाही। तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी हा साबुदाणा बारीक करून घेतलेला आहे। बारीक करून घेतलेला हा साबुदाणा आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे। आता आपल्याला भगर देखील मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे। भगर आपली लगेच बारीक होते। तर मिक्सरच्या जारमध्ये मी भगर देखील टाकून घेतलेली आहे आणि भगर देखील आपल्याला छान बारीक अशी वाटून घ्यायची आहे। जेवढी शक्य होईल तेवढी आपल्याला ही भगर देखील बारीक करून घ्यायची आहे। तर बघू शकता तुम्ही भगरीचे देखील आपण अशा पद्धतीने पीठ तयार करून घेतलेलं आहे। साबुदाण्याचे पीठ आपण ज्या ताटामध्ये काढलेलं आहे त्याच ताटामध्ये आपण भगरीचे पीठ देखील काढून घेतलेले आहे। लाडू आपले छान पौष्टिक होण्यासाठी आणि लाडूला चव छान येण्यासाठी यामध्ये आपल्याला डेसिकेट कोकोनट देखील टाकायचं आहे। तुमच्याकडे जर रेडीमेड डेसिकेट कोकोनट असेल तर तुम्ही 1 वाटी डेसिकेट कोकोनट या ठिकाणी टाकू शकता। सुक्या नारळाचा जो ब्राऊन भाग असतो तो मी काढून घेतलेला आहे आणि नारळाचे आपण छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। तर 1 वाटी आपल्याला डेसिकेट कोकोनट या ठिकाणी वापरायचा आहे। डेसिकेट कोकोनट कमी जास्त देखील तुम्ही वापरू शकता। अर्धी वाटी वापरू शकता, पाव वाटी वापरू शकता। नारळ देखील आपण मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे। अशा पद्धतीने आपण हे डेसिकेट कोकोनट तयार करून घेतलेले आहे। त्या डेसिकेट कोकोनट देखील आपल्याला भगरीच्या आणि साबुदाण्याच्या पिठावरतीच काढून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे। 1 वाटी भगर आणि 1 वाटी साबुदाण्यासाठी आपल्याला या ठिकाणी पिठी साखर मी या ठिकाणी 1.5 ते पावणे 2 वाट्या टाकून घेत आहे। तर आपण या ठिकाणी पावणे 2 वाट्या साखर टाकलेली आहे। एवढ्या साखरमध्ये आपले जे लाडू आहेत ते छान गोड चवीचे तयार होतील। साखर टाकल्यानंतर आपल्याला मिश्रणाला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला 2 चमचे तूप टाकून घ्यायचं आहे। तुपाचं जे प्रमाण आहे ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त देखील करू शकता। आणि हे मिश्रण आपल्याला परत एकदा मिक्सरला फिरून घ्यायचं आहे। म्हणजेच आपले जे मिश्रण आहे ते थोडंसं जाडसर असेल, ते आणखीन बारीक होईल आणि सर्व मिश्रण आपलं छान एकजीव देखील होईल आणि याचे लाडू वळण्यासाठी आपल्याला एकदम सोपं जाईल। तूप तुम्ही या ठिकाणी जास्त देखील वापरू शकता। तर मी या ठिकाणी 4 चमचे तुपाचा वापर केलेला आहे। मिक्सरला बारीक करताना मी यामध्ये परत 2 चमचे तूप टाकून घेतलेलं आहे। तर तुम्ही हे मिश्रण गरम करून घेतलं आणि नंतर तुम्ही यामध्ये साखर मिक्स केली तर तूप कमी लागू शकतो। मिश्रण आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता मिक्सरला आपल्याला परत एकदा हे मिश्रण फिरून घ्यायचं आहे। मिक्सरच्या जारमध्ये मी थोडंसं मिश्रण टाकून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे मिश्रण परत एकदा मिक्सरला फिरून घ्यायचं आहे। तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण मिक्सरला हे मिश्रण फिरून घेतलेलं आहे। मिक्सरला हे मिश्रण फिरून घेतल्यामुळे छान मिश्रण एकजीव होतं। त्यासाठी आपण मिक्सरला हे मिश्रण परत एकदा छान फिरून घेतलेलं आहे। बाकीचं राहिलेलं जे मिश्रण आहे ते देखील आपण सेम याच पद्धतीने फिरून घेऊया। सर्व मिश्रण मी मिक्सरला एकदा परत फिरून घेतलेलं आहे आणि एका ताटामध्ये काढून घेतलेले। आता आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आहेत। तर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये काजू बदामाचे तुकडे टाकू शकता। पिस्ता काजू बदामाच्या तुकड्याने तुम्ही याला गार्निश करू शकता। तर मी या ठिकाणी नंतर पिस्ता थोडासा किसून यावरती लावून घेतलेला आहे। हातावरती थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे आणि गोल आकाराचा आपल्याला याचा लाडू तयार करून घ्यायचा आहे। एकदम सहजच याचा लाडू तयार होत आहे। एकदम गोल गरगरीत मऊसूत असलेले आपले उपवासाचे भगरीचे आणि साबुदाण्याचे लाडू तयार झालेले आहेत। तोंडात टाकताच विरघळत एवढे मऊ आपले हे लाडू तयार झालेले आहेत। मस्त पांढरे शुभ्र देखील झालेले आहेत। तर 9 दिवसाच्या उपवासामध्ये तुम्ही रोज एक लाडू जरी खाल्ला तर देखील तुम्हाला बराच वेळ फराळ करण्याची देखील गरज भासणार नाही। एकदम पोटभरीचे आणि पौष्टिक असलेले आपले हे उपवासाचे साबुदाणा आणि भगरीचे लाडू तयार झालेले आहेत। बघू शकता तुम्ही लाडूमध्ये किती मऊपणा आहे। पेढ्यासारखेच मऊ आपले हे लाडू तयार झालेले आहेत। तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा।
व्हिडिओ जर आवडला असेल तेवढ्याला लाईक करा. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.